नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आता सध्या आहो रिठत गावातील शिवाजी बोरकर यांच्या शेतामध्ये. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की नेहमी नवनवीन प्रयोग करतात. हे खरोखर परवडतं का? सर रब्बीमध्ये सुद्धा परवडते आणि खरीप मध्ये सुद्धा परवडते. बरं. कारण जे पीक आहे हां. बाकीचे सोयाबीन, हरभरा या पिकामध्ये काहीतरी फेरबदल म्हणून हो. आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न हां. देणारं हे एकमेव पीक आहे अश्वगंधा. एकरी किती बियाणं लागतं याचं? साधारणतः सर एकरी 6 ते 7 किलो 6 किलो बियाणं लागते. या पिकावर काही कीड रोग येतात? कुठल्याच प्रकारचा रोग नाही सर या पिकावरती. प्रोसेस आहे. आयुर्वेदामध्ये खूप याला महत्व खूप आहे. खूप महत्व आहे सर हे याच्यामध्ये. किती महिन्याचं पीक आहे? सर हे 4 महिन्याचं 4 ते 4.5 महिन्याचं पीक आहे. हा Main उपटल्याच्या product नंतर मुळी मेन प्रोडक्ट आहे आणि त्याचे डिवायडेशन 2 ग्रेड पाडायचे सर त्याच्यामध्ये ठोकर मुळी, बारीक मुळी. किती क्विंटल उत्पादन होतं एकरी? एका एकरामध्ये साधारणतः सर हे 6 ते 7 क्विंटल होते. चांगलं शेत जर काळीचं असलं हां. तर 6 ते 7 क्विंटल एका एकरामध्ये उत्पन्न होते याचं. बरं. आणि बाजारभाव काय मिळतो मग याला? बाजारभाव साधारणतः सर 25,000 ते 30,000 मार्केटमध्ये. मार्केटमध्ये हं. कुठं आपल्या इथं का? नाही महाराष्ट्रामध्ये नाही, निमजमध्ये. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आता सांगता की 25,000-30,000 रुपये भाव मिळतोय आणि तुम्हाला हे 6 ते 7 क्विंटल होत आहे. हो, हो. ते माझा संत्रा 4 वर्षाचा झालेला आहे. हां. तर याच्यामध्ये दुसरं आंतर पीक म्हणून हां. हे अश्वगंधा चालते. दुसरा आपण बरोबर. हरभरा घेतला असता सर तर हरभरा याच्यामध्ये जसा म्हणावा तसा डेव्हलप झालेला नसता बरोबर. आणि बेनिफिट सुद्धा मिळालं नसतं. बरोबर. तुम्ही खूप छान प्रयोग करताय. नवनवीन प्रयोग करून जिल्ह्याला दिशा देण्याचं पण काम करताय. काही विषय